श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, रोज असेच प्रेमळ आणि आध्यात्मिक स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दरवाजावर जसं शुभ लाभ लिहितो त्याचा लिहून काही अर्थ होणार नाही. आपले विचार शुभ ठेवा, म्हणजे प्रत्येक जागी लाभच होईल. सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, परंतु न अपेक्षा करता कोणी कुठल्याच प्रकारे आपली साथ देत नसते. प्रत्येक व्यक्ती आपल्याकडून काही ना काही अपेक्षा हा ठेवून असतो. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर प्रयत्न आपले योग्य दिशेला असतात, मार्ग सुद्धा आपल्याला नक्की मिळतो. लक्षात घ्या, ज्यासाठी तुम्ही धडपड करत आहात ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे लवकर होईल. आज जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा नक्की करतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात संकटे असतात, पण त्या संकटांचा सामना करणारा व्यक्तीच हा पुढे जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यात काहीतरी प्रत्येक चांगली गोष्ट करण्यासाठीच येत असतो. प्रत्येकाला वाटतं की सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे व्हावं, पण ते तेव्हा होतं जेव्हा व्यक्ती चांगल्या दिशेने प्रयत्न करतो. स्वामी म्हणतात, संकटांना घाबरणारा कधी यशस्वी होऊ शकत नाही. जो संकटांचा सामना करतो आणि पुढे जातो तोच व्यक्ती यशस्वी ठरत असतो. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवता येतं, फक्त त्यासाठी आपले प्रयत्न तेवढे अपार ठेवावे लागतात. प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो, त्यामुळे प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वामी सदैव बोलतात, प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवी, पण ती होण्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच आपल्याला घ्यावी लागते. आपण जर मेहनत करू तर यश आपल्याला नक्की मिळतं, त्यामुळे मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत जर आपली चांगली असेल तर यश हे आपल्याला नक्की मिळत असतं. सर्व संकटामध्ये स्वामी आपली साथ देतात आणि ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. संकट समयी स्वामी साथ देतील आणि वाईट काळात देखील स्वामीच तुमची मदत करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. आज ज्या संकटांना घाबरत आहात ते संकट लवकरच तुमच्या मनाप्रमाणे होईल. ते संकट कायमचं दूर निघून जाईल आणि ज्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही ठेवली होती ती आता तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सदैव सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येक व्यक्ती संकटांना घाबरतो, पण जो त्या संकटांचा सामना करतो तो नक्की पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, संकटांना घाबरल्याने यश कधी मिळत नसतं. त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे जाऊन प्रयत्न करावे लागतात. आपले प्रयत्नच आपल्याला यश मिळवून देतात. प्रयत्न जर चांगले असेल तर यश हे आपल्याला नक्की मिळतं. आपल्यासाठी ज्या गोष्टी अशक्य असतील त्यासुद्धा स्वतः स्वामी शक्य करतील. स्वामी नामावर विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा आणि सतत पुढे चला. आयुष्यात संकटे अपार असतील, पण त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे, कारण ते संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठी मदत करतात. जो व्यक्ती संकट समयी घाबरतो तो नेहमी मागे राहतो, त्यामुळे संकटांना कधी घाबरू नका. तुमचाही विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्याकडे 1 मिनिट वेळ असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा. जो सच्चा स्वामी भक्त स्वामीवरती विश्वास ठेवून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य होतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. आपण स्वामी नामावरती विश्वास ठेवू तेव्हा प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे आपल्यासाठी फार चांगले असते. स्वामींचे नामस्मरण केल्याने प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा.
आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी सदैव सांगतात, संकटसमयी मी तुमची कायम मदत करत आहे. वाईट काळात देखील मीच तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला मी मार्गदर्शन करणार आहे आणि कायम तुम्हाला पुढे नेण्यासाठी सतत मी मदत करत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ ही देत असतात. आपला त्या स्वामी नामावरती विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर प्रयत्न केले तर यश हे नक्की आपल्यालाच मिळतं. स्वामी कायम आपली साथ देत असतात. या गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत फक्त स्वामी समर्थच मदत करतात. आपण ज्याबद्दल कधी विचार पण केला नसतो ती गोष्टसुद्धा शक्य होते जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो. संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि वाईट काळात स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतील. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत पुढे नेतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी बोलतात, जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे ती सुद्धा मी शक्य करणार आहे. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवून बघा. आज न उद्या ज्याबद्दल तुम्हाला विचार करायचा होता ती गोष्ट सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी सांगतात की प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा होत असतील. विश्वास ठेवा स्वामीनामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे आणि आपल्याला मदत करत आहे. हा संदेश येत्या 15 मिनिटापर्यंत जो स्वामी भक्त ऐकून बघेल त्याच्या जीवनावर याचा सकारात्मक प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. कधी कोणाला समजण्याची कमी चूक करू नका, कारण ही चूक तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. कुठलाच व्यक्ती कमी नसतो. प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या परीने आपल्या आयुष्यात प्रयत्न करून पुढे जात असतो. आपले प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामीनामावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामीनामावर विश्वास ठेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट ही शक्य होईल. स्वामी सदैव म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवून असतो त्याला मी साथ कायम देतो. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी सांगतात, सदैव त्याची मदत मी करणार आहे ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. स्वामीनाम आपल्यासाठी अशक्य सुद्धा शक्य करायला तयार होते. त्यामुळे स्वामीनामावरती विश्वास ठेवून तर बघा. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होत असतात. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चांगलं काही मिळेल असं नाही. काही गोष्टीत वाईट सुद्धा गोष्टी मिळायला लागतात. स्वामी सांगतात, संकटात तुम्हाला साथ मी देणार, वाईट काळात तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पुढे मी नेत राहणार आहे. फक्त विश्वास ठेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. गोष्टी हे आपल्याला पाहिजे तशाच होतात. गोष्टीकडे लक्ष देऊन प्रयत्न केल्याने सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी सांगतात, काही गोष्टी अशक्य असतात ज्या मनाविरुद्ध घडतात, तर काही गोष्टी अशा असतात ज्या चांगल्या घडतात. जीवन ही अशी गोष्ट आहे ज्यात सुख दुःख संकटे हे येणारच. त्या संकटांचा त्या सुख दुःखाचा सामना करणं म्हणजे जीवन होय. आपण जर त्या संकटांचा सामना करू तर प्रत्येक वेळेला यशस्वी नक्की होऊ. यशस्वी होण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग योग्य दिशेने प्रयत्न करत पुढे जाणं आहे. स्वामी सांगतात, आपल्या प्रयत्नांवरती आपले प्रयत्नच ठरवतील की यशस्वी आपण होणार की नाही. आपल्या प्रयत्नांवरती असते सर्व. जसे आपण प्रयत्न करतो तसे आपल्याला यशसुद्धा नक्की मिळते. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात आणि प्रत्येक वेळेला ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नक्की करतात. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपल्यासाठी ज्या गोष्टी कधी काळी अशक्य असतात त्या देखील स्वामी शक्य करत असतात. स्वामीनाम कायम आपल्या सोबत आहे. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. ज्या स्वामी भक्ताचा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमची मदत करत आहे आणि कायम तुम्हाला साथ सुद्धा देणार आहे. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपले प्रयत्न जर योग्य ठिकाणी असतील तर पाषाणालाही देवत्व येतं. पाषाणात सुद्धा देव आपल्याला सापडून मिळतो. दगडात पण देव आहे आणि माणसात पण देव आहे. गरज असते ती शोधण्याची. देव प्रत्येक वेळेला आपल्याला मिळत असतो. आपण त्या देवाला शोधण्यासाठी प्रयत्न तर करायला हवा. देव कायम म्हणतो, मी त्यांची साथ आयुष्यभर देतोय. जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतो, त्यामुळे देवावरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आपल्या संकट समयी देव आपली मदत करतो आणि वाईट काळात देव आपल्याला मार्गदर्शन करतो. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, अपार संकटामधून तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नक्की साथ देणार आहेत. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी समर्थ प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत हे करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ ही देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी तुम्हाला कायम साथ देतोय आणि कायम मदत करणार आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता ती गोष्टसुद्धा स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी स्वतः देत आहे. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शित सुद्धा मी करणार आहे. स्वामी नामावर जेव्हा विश्वास असेल तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी समर्थ नामावर विश्वास असल्यावर प्रत्येक गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदतसुद्धा करणार आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मी करणार आहे. जो स्वामीवरती विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ नक्की देतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी नेहमी म्हणतात, कायम त्यांची मदत मी करत असतो जे माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या जे संकटे आहेत आपल्या आयुष्यात त्यांचा सामनासुद्धा करणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास असेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझी साथ मी देणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघ. आज न उद्या गोष्टी आपल्याही मनाप्रमाणे होतील आणि आपल्याही मनाप्रमाणे कामे व्हायला सुरुवात होईल. फक्त आपला विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी देत आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मी करत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत हे करतच आहेत. स्वामी सांगतात, तुम्ही जर विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नक्की करणार आहे. स्वामी नेहमी बोलतात, संकटांचा सामना केलेला व्यक्ती कधीही आयुष्यात अपयशी ठरू शकणार नाही. कारण प्रत्येक वेळेला त्याला मदत स्वामी करतात आणि स्वामी ज्याची मदत करतात त्यांना घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नसते. आपल्याला कामासाठी पोट असतं असं नाही, आपलं जेवण करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी यशस्वी होऊ शकतो. तडजोडसुद्धा एक रीती आहे, एक गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटतं की तडजोड ही करायला हवी. फक्त स्वामी म्हणतात, स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात आणि कायम मार्गदर्शित करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि कायम तुम्हाला साथ देत राहणार आहे. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची मदत केली आणि स्वामी कायम तुमची मदत करत असतात. स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे आणि कायम देणार आहे. स्वामी नाम कधीही आपल्याला दुर्लक्ष करत नाही. स्वामी कायम आपल्या सोबत असतात. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील.
स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी नक्की करणार. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याला अशक्य अशी गोष्ट कधी मिळत नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे शक्य होतात. संकटामध्ये स्वामी नक्की तुम्हाला साथ देतील आणि संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतील. विश्वास ठेवावा लागेल फक्त स्वामी नामावर. स्वामी नामावर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नसेल. स्वामी नाम सोबत आहे. आज प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमचं मार्गदर्शन केलं आहे आणि स्वामीच तुम्हाला मार्गदर्शित करत सुद्धा असतात. स्वामी बोलतात, जो संकटांना घाबरेल तो पुढे कधी जाऊ शकणार नाही. जो संकटांचा सामना करेल तो पुढे गेल्याशिवाय राहू शकणार नाही. आता विचार तुमचा आहे, संकटांना घाबरायचं की संकटांचा सामना करायचा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर मदतसुद्धा तुम्हाला मी स्वतः करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्याही मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर आपल्याला पर्याय म्हणून स्वामीच साथ देतील. स्वामीवरती फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा. बाकी सर्व गोष्टी तर ते आपल्या मनाप्रमाणे करतच आहेत. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे असते. कारण प्रयत्नांना स्वामी साथ देतात आणि ज्याचे प्रयत्न असतात त्यांना स्वामी मदत करतात. हे गोष्ट ज्याला समजली तो खूप पुढे जाऊ शकतो. स्वामी नेहमी सांगतात, कायम मी तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला सर्व संकटात तुम्हाला मदतसुद्धा करत आहे. आज न उद्या गोष्टी आपल्याही मनाप्रमाणे होतील. या गोष्टीवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे संकटे कधी मोठी वाटणार नाही. आज स्वामी तुमची साथ देतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतील आणि कायम साथ देत असतील. लक्षात घ्या, मार्गदर्शन फक्त स्वामी करतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात मी कायम तुमची साथ देतोय. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करतोय आणि प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला काम हे तुमच्या मधात येईल असं नाही. कामेही असे करा की जे तुम्हाला पुढे नेतील. कामं नेहमी चांगले करायला शिका, कारण वाईट कामे आपल्याला मागे ओढतात. आपले योग्य दिशेला कामं असतील तर प्रत्येक वेळेला मदत हे नक्की मिळेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी जर केल्या तर नक्की होतील. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या गोष्टीसुद्धा आपल्याला पटतील अशा व्हायला लागतील. स्वामी बोलतात, विश्वास जर असेल तर काळजी करू नका. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे त्याला मदत मी कायम करणार आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवून बघा. आज न संकटे जे तुमच्या आयुष्यात आहेत ते नक्की दूर होतील. स्वामी नाम आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतं. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामीवरती जो सच्चा स्वामी भक्त विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक संकटात पर्यायी स्वामी मदत करतील. स्वामी त्याला मार्गदर्शन करतील. आयुष्यात त्याच्या ज्या अडचणी आहे त्यापासून त्याला दूर नक्की काढतील. संकटे अपार येतील आयुष्यात, त्या संकटांची साथ फक्त स्वामी देतील. स्वामी नामावरती विश्वास तर ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला साथ तुमची देतील. आज ज्या संकटांचा सामना करताय तुम्ही त्यांचा सामना करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. संकट समयी स्वामी तुमची मदत करतात आणि कायम स्वामीच तुम्हाला मदत करणार आहेत. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाचं आयुष्य चांगलं आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत आहे आणि कायम साथ देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतील आणि मार्गदर्शनसुद्धा ते स्वतः करतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायम स्वामी तुमची साथ देतात आणि कायम स्वामींनीच तुमची साथ दिली. प्रत्येक संकटामध्ये स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असणे गरजेचे होते. स्वामीनामावरती जर विश्वास असले तर प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. आज ज्या गोष्टी काही लोकांसाठी अशक्य आहेत त्या तुमच्यासाठी शक्य होतात. स्वामी नाम एवढे शक्य करते गोष्टी ज्याच्यावरती आपला विश्वाससुद्धा नसतो. ज्याबद्दल आपण कधी विचारही करत नाही त्या गोष्टीसुद्धा चांगल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात.
संकटे आहेत म्हणून घाबरणे हे पर्याय नाही. संकटांचा सामना करून पुढे जाणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्वामी सांगतात, जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्याला विश्वासघात केलेला, आपल्या विश्वासाला तडा गेलेल्या व्यक्तीला सुद्धा आपल्या जीवनात जास्त काळ ठेवायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करायचे, कारण आपल्या प्रयत्नांनी आपल्याला यश हे नक्की मिळणार. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास जर असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य अशी राहणार नाही. आपला विश्वास स्वामी नामावरती असतो, मग आपल्याला काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नसते. स्वामी म्हणतात, जो स्वामी भक्त माझ्यावरती विश्वास ठेवतो ते प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर काढतो. स्वामी सांगतात, संकटात अडकणाऱ्याला मी नेहमी साथ देतो. संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मी नेहमीच मदत करत असतो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. वाईट काळात स्वामी तुमची मदत करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देत असतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं माझ्यासाठी खूप गोष्टी अशक्य आहेत. त्या गोष्टी जर शक्य करायच्या असतील तर स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. ज्याने स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न केलाय त्याला कुठल्याच गोष्टीची चिंता अथवा काळजी करण्याची गरज नाही. संकटे अपार येतील आयुष्यात, त्या संकटांचा सामना करा, म्हणजे नक्की यश तुमचे होईल. स्वामी बोलतात, आज न उद्या गोष्टी या मनाप्रमाणे नक्की होतील. प्रत्येक गोष्टीचा विचार करा, तरच प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी या तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळणार. काही गोष्टी असतात मनाविरुद्ध, त्या गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर आपला स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. जो त्या संकटांचा सामना करतो तो नक्की पुढे जातो. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात खूप संकटे येतील आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला त्या संकटांचा सामना करावा लागेल. प्रत्येक वेळेला ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागे ओढतात त्यांचा सामना केल्यावर नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज जो सच्चा स्वामी भक्त स्वामीवरती विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला कशी काळजी करण्याची गरज नाही. सर्वांच्या आयुष्यात संकटे येतात. संकटे प्रत्येकाला मागे ओढतात. जे त्या संकटांचा सामना करतात तेच फक्त पुढे जातात. संकटांचा सामना करा आणि पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांना घाबरणारा व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतील आणि स्वामी नक्की तुम्हाला प्रत्येक संकटात पुढे नेतील. आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती संकटांचा सामना करतो त्याला काळजी करण्याची अथवा कुणापासून भिण्याची गरज कधीही नसते. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करतात. एखाद्या गोष्टीत मार्ग मिळत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्ग हा नक्की मिळेल. काही गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत तर स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी साथ नक्की देतील. आपल्याला न परवडणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा घेतो तेव्हा ते आपल्याला संकटात टाकतात आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात सामना करण्यास मदत करतात ते आपल्या गोष्टी असतात. आपल्याला अडचण आपल्या आयुष्यात खूप येते. त्या अडचणींचा सामना करणारा व्यक्ती खूप पुढे जाऊ शकतो. आता अडचणींचा सामना करा तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आयुष्यात अडचणी आहेत अपार आणि स्वामी देतील त्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ. स्वामी प्रत्येक अडचणी दूर करतील. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, कारण जो स्वामी नामावर विश्वास ठेवेल
तोच पुढे जाईल आणि श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपली मदत करतील. संकटामध्ये फक्त स्वामी मदत करतील आणि कायम आपल्याला प्रत्येक वेळेला ते पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करत असतात. संकटांना घाबरणे म्हणजे स्वतःच आयुष्यात मागे येण्याचा पहिला मार्ग. स्वामी नेहमी बोलतात, संकटे आहेत म्हणून घाबरू नका. संकटांचा सामना करा, कारण ते सर्व तुम्हाला पुढे नेते. संकटे आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. त्यांचा सामना केल्यावर यश आपल्याला नक्की मिळतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे तर असतातच. प्रत्येकाला त्यांचा सामना करणे गरजेचे असते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात जर संकटांचा सामना कराल तरच तुम्ही खूप पुढे जाऊ शकाल. आज जे संकटे आहेत आयुष्यात, त्याचा प्रत्येक वेळेला तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. संकटांचा सामना करून जर तुम्ही पुढे जाण्यासाठी उत्सुक असाल तर स्वामी नक्की तुमची साथ देतील. आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकटे आपल्याला मागे ओढतील असं नाही. संकटांचा सामना केल्यावर यश आपल्याला मिळतं. स्वामी सांगतात, कामं असे करा की चार चौघात नाव झालं पाहिजे. चार चौघांनी तुमचाही चांगला विचार केला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आपल्याला वाईट बोलल किंवा चांगलं बोलल काही सांगता येत नाही. आपला स्वामीवर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे, कायम तुमची साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मी स्वतः करणार आहे. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय आणि कायम तुम्हाला मार्गसुद्धा दाखवतोय. ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. संकटामध्ये घाबरणे सोडा आणि प्रत्येक दिशेला चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. आज न उद्या संकटे देखील दूर होतील तुमच्या आयुष्यातून. प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन करतील तुम्हाला. संकटांचा सामना केलेला व्यक्ती प्रत्येक वेळेला पुढे जातो. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तो कधीही घाबरत नाही. त्या संकटांचा सामना जर कराल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. अपार संकटे आहेत आयुष्यात, त्यांना तुम्ही साथ द्या. त्या संकटांना पुढे जा तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकाल. संकटांचा सामना करणारा व्यक्ती कधीच अडचणीत अडकत नाही. जो व्यक्ती संकटांना घाबरतो तो पुढे कधी जाऊ शकत नाही. त्यामुळे संकटे आहेत तर त्यांना घाबरू नका. सतत स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि पुढे जा. ज्या गोष्टी तुम्हाला मागे ओढतात त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. ज्या गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, तुमच्या विचाराने जे तुम्हाला आवडेल ते करा. प्रत्येक वेळेला संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील असे नाही. काही वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतील, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आज आपण ज्या संकटांना घाबरतोय ते संकटे कायम आपल्या आयुष्यात राहतील असं नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकटामध्ये फक्त स्वामी मार्गदर्शन करतील आणि कायम तेच तुम्हाला रस्ता दाखवतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक वेळेला पुढे नेण्यासाठी मदत करतील. ज्या संकटांना तुम्ही घाबरतात ते संकट तुमच्या आयुष्यात फार काळ राहणार नाही. येत्या काही काळात ते कायमचं दूर जाणार. फक्त विश्वास ठेवून तुम्ही प्रयत्न करा. आज स्वामी नेहमी सांगतात, जो सच्चा स्वामी भक्त असेल तो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, काही लोकांच्या खासियत असते, अगदी खालच्या स्तराला गेले तरी ते प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय चांगलं करतोय, आपण काय वाईट करतोय हे माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान कमवावा लागतो. जगातील स्वाभिमान हा असा असावा आपला की प्रत्येक व्यक्ती त्याने खुश असावा. आपला स्वाभिमान आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणे गरजेचे आहे. स्वाभिमान जर असेल तर प्रत्येक गोष्ट चांगलं होईल हे मात्र नक्की. स्वाभिमान बाळगता यायला हवा, कारण काही लोक असतात त्यांना स्वाभिमान नसतोच. स्वतःचा त्यांना काही अर्थ नसतो. आपण तसे नाही करायचे.
जे आपल्यासाठी चांगले आहे ते नक्की करा. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करतील आणि मार्गदर्शन सुद्धा करत असतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन जर हवे असेल तर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करतात. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होत असतील, त्या गोष्टींचा सामना केल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही. प्रत्येक गोष्टींचा सामना करावा लागतो, कारण यशाच्या शिखरावर नेणारी ती सर्वात जवळची आणि सोपी मार्ग आहे. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपला स्वामीनामावर विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही, कारण ते कायम आपली मदत करतात. आपल्याला वाईट काळात, संकटामध्ये स्वामी नक्की साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी कायम मदत करतात. स्वामी बोलतात, आज न उद्या संकटे येतील, त्या संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे त्या संकटांवरतीच विश्वास ठेवून सामना करा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. जो त्याचा सामना करेल तो नक्की पुढे जाईल, आणि जो त्यांना घाबरेल तो पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर स्वामीनामावर विश्वास असणे गरजेचे आहे. काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होत नाहीत, काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणेच होतात. काही गोष्टी आपल्याला पटतात तर काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करावी लागते. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. संकटे अपार असतील तरी तुम्हाला साथ मी स्वतः देणार आहे. आता स्वामीवरती तुमचा विश्वास असल्यास काळजी करण्याची गरज नाही, आणि जर स्वामीवरती विश्वास नसेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला अडचणी मिळतील. स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि सतत पुढे जा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच. संकटांचा सामना करणे आता त्या व्यक्तीवरती असते. जो व्यक्ती ज्याच्या त्याच्या परीने संकटांचा सामना नक्की करतो. आपण आपल्या कामाला महत्त्व द्यायला पाहिजे, कारण स्वामी म्हणतात की तुम्हाला मी सदैव साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला मदत करतोय. फक्त विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की साथ देतील. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत नक्की करतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला मी साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि कायम तुमची मदत मी करणार आहे. ज्या स्वामी भक्ताचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असते त्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि तेच आपल्याला पुढे नेतात. आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही सांगता येत नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना करणे गरजेचे असते. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतात, कायम स्वामी मदत करतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला सुद्धा नेतात. आपण ज्या संकटांचा सामना करण्यास घाबरतो ते संकट प्रत्येक वेळेला आपल्याला मागे ओढतं असं नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय यश काय आपल्याला मिळत नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नक्की साथ देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे नेतात. स्वामी म्हणतात, संकटांचा सामना केल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी समर्थ महाराज बोलतात, संकटामध्ये तुम्हाला साथ मी नक्की देणार आहे. फक्त तुमचा जर विश्वास असेल तर हा संदेश पूर्णपर्यंत ऐका. हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव नक्की घडेल. हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज ज्या संकटांचा सामना करत आहात त्या संकटांमध्ये तुम्ही विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. बरेच संकटे आहेत आयुष्यात, त्यांचा सामना करणे आपल्या हातात असतं. आपण जर त्या संकटांचा सामना करू तर नक्की पुढे जायला आपल्याला यश मिळतं.
स संकटामध्ये स्वामीच आपली नक्की साथ देतील, फक्त विश्वास ठेवा त्यांच्यावरती. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि कायम तुम्हाला साथ मी देत आहे. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण ज्या स्वामीनामावरती विश्वास ठेवू नसतो ते स्वामीनाम आपली प्रत्येक वेळेला मदत करतात. सर्व संकटात स्वामी आपले मार्गदर्शन नक्की करतील आणि कायम आपल्याला पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा स्वामीच करतील. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही असतातच. त्या संकटांचा सामना करणे आपल्यावर असते. आपण ज्या पद्धतीने त्यांचा सामना करतो ते आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी ठरवते. आपल्या संकटांचा सामना करण्याची जिद्द ही चांगली असायला हवी, कारण तेव्हा स्वामी आपली कायम साथ देतात. आपला जर स्वामीनामावर विश्वास असेल तर आपल्याला पर्यायी काळजी करणे टाळावे, कारण स्वामी आपली साथ देऊन पुढे नेतात आणि ते आपली कधीही साथ सोडत नाहीत. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी माझ्या आयुष्यातील संकटे कधी दूर करणार, त्यांनी एका गोष्टीवर विश्वास ठेवा की प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ हे देत आहेत. त्यांनी कायम तुमची मदत केली आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा केले आहे. मात्र विश्वास आपला लागतो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती, कारण ते तर आपली प्रत्येक वेळेला साथ देत आहेत. स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही. त्यांनी कायम आपली मदत केलेली आहे. अपार संकटात स्वामीच आपले मार्गदर्शन करतात आणि अपार संकटांमधून स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थ नामावर विश्वास असतो ना, त्याला काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळेला स्वामी आपले मार्गदर्शन नक्की करतात, हे मात्र नक्की. संकटांना घाबरून कोणी यशस्वी होऊ शकत नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही. संकटे येतील आपल्या आयुष्यात अपार, फक्त स्वामीच देतील त्यात तुम्हाला साथ. विश्वास जर असेल स्वामी नामावर तर अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे आणि स्वामी कायम आपली मदत करत आहेत. ज्यांना ज्यांना स्वामी नामावरती पूर्ण विश्वास आहे आणि जे स्वामी भक्त स्वामी नामावरती श्रद्धा ठेवतात, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्यांची साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही जे माझ्या नामावरती विश्वास ठेवून असतात. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी नामाचा अंत नाही. स्वामी कृपा कायम आपल्यासोबत आहे. हे गोष्ट लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. ज्या संकटांना तुम्ही घाबरताय ते संकट खरेच तुम्हाला घाबरण्यासाठी येतं का? संकटे तर प्रत्येकाला पुढे नेण्यासाठी येतात. त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देणार आहे. सर्व संकटे मनाप्रमाणे झाली असती तर आपल्याला अशक्य अशी गोष्ट कुठली उरलीच नसती. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होईल. स्वामी बोलतात, संकट समयी मदत तुम्हाला करतोय मी. वाईट काळात मार्गदर्शन तुम्हाला दाखवतोय मी. संकटामध्ये तुम्हाला योग्य मार्ग मिळवून देतोय मी. प्रत्येक संकटात पुढे जाण्यासाठी जिद्द देतोय मी. आज ज्या संकटाचा सामना करताय ते संकटे फक्त टाइमपास म्हणून नाहीत, तर तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेण्यासाठी आणि योग्य दिशेला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. विश्वास ठेवा त्या प्रत्येक संकटांवरती, कारण ते संकटेच तुम्हाला पुढे नेत आहे. यशाच्या मार्गावर संकटे तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहेत. संकटे आहेत म्हणून घाबरणे हा मूर्खपणा आहे. संकटांचा सामना करून पुढे जाणे हाच एक यशस्वी होण्याचा सर्वात सोपा व अतिउत्तम मार्ग आहे. स्वामी बोलतात, आज आपण ज्याचा सामना करणार ते संकटे आपल्यासाठी खूप चांगले असणार. काही संकटे असतात जे आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात आणि काही असतात जे आपल्याला पुढे नेतात. ज्या गोष्टी आपल्याबद्दल चांगल्या असतात त्या प्रत्येक वेळेला आपल्यासाठी चांगल्या ठरतात असं नाही. काही वेळेला काही गोष्टी वाईट असतात पण आपल्याला ते परवडतीलही असं नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या असत्या तर स्वामी समर्थनामावरती कोणीने विश्वास ठेवलाच नसता. स्वामीवरती विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट तेव्हाच तर आपल्या मनाप्रमाणे होते. आज नाही तर उद्या तुम्हाला यशस्वी व्हायचंच आहे. तुमच्या आयुष्यात हे पूर्णपणे ठराविक आहे की तुम्ही या वयानंतर या वेळेनंतर यशस्वी होणार आहात. लक्षात घ्या, नशिबाचंच असतं सगळं. लोक म्हणतात मेहनत केल्याने सगळं मिळतं, जे नशिबात नसेल तेही, पण तसं नसतं. भजन केल्याने, देवाची भक्ती केल्याने, देवाचे नामस्मरण केल्याने नशिबात नसलेलं मिळतं, नाहीतर फुकट मेहनत करून काही अर्थ नसतं.
मेहनत जर कराल तर योग्य दिशेला कराल, कारण मेहनतीने सर्व काही मिळत नाही. देवाचे नामस्मरण करणे सुद्धा गरजेचे आहे. देवाच्या नामस्मरणाने सर्व मिळू शकतं. आपली मेहनत जर योग्य दिशेला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पर्यायी आपल्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळतं. जो स्वामी भक्त जिथे त्याला वेळ मिळेल तेथे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याला मार्गदर्शन नक्की मिळणार. हे मात्र लक्षात ठेवा.